नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा भगवंतांचा एक संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। तथागतांच्या सद्धम्मामध्ये वेगवेगळ्या स्तरामधून अनेक भिक्खू भिक्खुनी झालेल्या आहेत। अनेकांनी आपलं जीवन पूर्णपणे सुखाच्या मार्गाला लावलेलं आहे। भगवंताकडे जे लोक आले त्यापैकी काही लोक एकतर बुद्ध धम्म संघाला शरण जात होते किंवा भिक्षू बनत होते। भगवंताला तशा प्रकारची याचना करत होते की भगवान आम्हाला वर्जित करा, आम्ही प्रभुजीची याचना करत आहोत। आणि भगवंत त्यांना भिक्षू बनवत असत। बौद्ध साहित्यांचं जेव्हा आपण चिंतन मनन करतो तर आपल्या लक्षामध्ये अशी गोष्ट येते की भगवंताकडे जे लोक येत होते ते सर्व प्रकारचे लोक दुःखी होते, कष्टी होते, बेचैन होते। म्हणजे जेव्हा जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं, जेव्हा मनुष्य बेचैन असतो, कष्टी असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी त्याचं जीवन ग्रासलेलं असतं, तेव्हा मनुष्याला असं वाटतं की कुठेतरी आपल्या मनाला शांती मिळावी, कुठेतरी आपल्या मनाला समाधान मिळावं, कुठेतरी आपलं मन थोडं स्थिर व्हावं, अशा प्रकारची भावना मनुष्यांची असते। अगदी भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। वर्तमान काळामध्ये सुद्धा असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की मनुष्य दुःखी आहे, कष्टी आहे, बेचैन आहे आणि त्याला असं वाटतं कुठेतरी आपल्या मनाला थोडी शांती लाभावी, पण आपण कुठेतरी एकांत स्थानी जावावं, एखाद्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जावं, ऐक नाही। म्हणजे अशा प्रकारची भावना मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असते। कारण मनुष्याचं जे मन आहे ते अनेक प्रकारच्या विकारांचं एक जाळं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे कधीही केव्हाही मनुष्य बेचैन होऊ शकतो, दुःखी असतो, कष्टी असतो। आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली की मनुष्याला अत्यंत दुःख होते, तो बेचैन असतो। आणि यामधून कुठेतरी आपण एकांतवास आपल्याला मिळावा, आपल्या मनाला शांती लाभावी, अशा प्रकारची भावना मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते। अजातशत्रूंच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण उदाहरण बघू शकतो। अजातशत्रू सुद्धा आपल्या मंत्र्यांना म्हणतो की मी खूप बेचैन आहे, मी खूप दुःखी आहे, मी खूप कष्टी आहे, कारण त्याने आपल्या पित्याची हत्या केली होती। मला कुठेतरी तुम्ही घेऊन चला जिथे माझ्या मनाला शांती मिळेल, मला शांती मिळेल, माझ्या मुलाला शांती मिळेल। पटाचारा असेल तिला सुद्धा शांती हवी होती, किसा गौतमी असेल तिला सुद्धा शांती हवी होती, सुख हवं होतं, समाधान हवं होतं। असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। वर्तमान काळामध्ये सुद्धा असे अनेक लोक डिप्रेशनमुळे ज्यांनी आत्महत्या केली, ज्यांनी विष ग्रहण केलं, ज्यांनी ड्रग्स ग्रहण केले किंवा ते मृत्यूला प्राप्त झाले, नशेमध्ये मृत्यूला प्राप्त झाले, असे अनेक उदाहरणं, कोणी गळफास घेतला, असे अनेक उदाहरणं वर्तमान काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। याचं जेव्हा आपण चिंतन मनन गांभीर्याने करतो तर आपल्या लक्षामध्ये येतं की अशा प्रकारचे मृत्यूला प्राप्त होणारे जे लोक आहेत तर ते श्रीमंत असतात, गर्भ श्रीमंत, ज्यांच्याकडे विपुल धनसंपदा असते, ज्यांच्याकडे ज्याला भौतिक सुख म्हटलं जातं तर ते सर्व प्रकारचं सुख या लोकांकडे असतं। पण तरी सुद्धा अशा प्रकारे टोकाचे निर्णय हे लोक घेत असतात। याला काय कारण आहे? तर याला कारण असं आहे की आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी घटना एमपींची
न लभंती दुःखा, असं भगवंताने म्हटलं. म्हणजे आपल्या इच्छेची पूर्ती जर होत नसेल, आहे की नाही, आपली इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आपण दुःखी असतो, कष्टी असतो, आपण बेचैन असतो, असं भगवंताने म्हटलं. रागावरती आपला संयम नसतो, द्वेषावरती आपला संयम नसतो, मोहावरती आपला संयम नसतो, आपल्या विकारावरती आपला संयम नसतो. आणि त्यामुळे जी सवय आपल्या मनाला म्हणजे लागलेली असते, तर त्या सवयीच्या विरोधाभास दृष्टिकोनातून जेव्हा एखादी घटना घडत असते, तेव्हा मनुष्य मृत्यूला जवळ करतो. मग ते आत्महत्येचा मार्ग असेल, फाशी घेण्याचा मार्ग असेल, विष प्राशन करण्याचा मार्ग असेल, घरातून पळून जाण्याचा मार्ग असेल, म्हणजे अशा प्रकारचे अनेक मार्ग लोक त्याचा स्वीकार करतात, त्याचा अवलंब करतात, असं आपण बघितलं आहे. मग या सर्व प्रकारच्या दुःखाला भगवंताचा सद्धर्म नष्ट करू शकतो का? या सर्व प्रकारच्या दुःखाला भगवंताचा धम्म उत्तर देऊ शकतो का? या सर्व प्रकारचे जे मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे दुःख आहे, तर त्याला भगवंताच्या सद्धर्मामध्ये काही तोड आहे का, काही निर्णय आहे का, किंवा बुद्ध तत्वज्ञान या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करू शकते का? असे अनेक प्रश्न जर मनुष्याच्या मनामध्ये जर निर्माण होत असतील, तर त्याचं सरळ उत्तर आहे की हो, भगवंताचं तत्वज्ञान या सर्व प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो. भगवंताचं तत्वज्ञान मानवी मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. आणि एक निर्मळ अवस्था, एक स्वच्छ अवस्था, एक परिशुद्ध अवस्था मानवी मनाची बुद्धाचं तत्वज्ञान निर्माण करू शकतो. एवढी ताकद, एवढं बल बुद्ध तत्वज्ञानामध्ये आहे. भगवंताच्या काळामधील एक छोटंसं उदाहरण आपण या प्रसंगी बघणार आहोत की मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे दुःख आहे, या मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला भगवंताच्या तत्वज्ञानाद्वारा कशा प्रकारे नष्ट केलं जाऊ शकते. बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की जे दुःखी लोक, कष्टी लोक, बेचैन लोक भगवंताकडे आले. भगवंताला त्यांनी याचना केली की भगवान, आम्ही अशा प्रकारचे दुःखी आहो, कष्टी आहो, बेचैन आहो, भगवान आम्हाला उपदेश करा, भगवान आम्हाला देशना द्या. अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारचा एक प्रसंग आज आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो. वाराणसी शहरामध्ये येश नावाचा एक अत्यंत धनवान कुळामध्ये ज्याचा जन्म झालेला असतो. असं म्हटलं आहे की ऐश्वर्य संपन्नता त्याचं जीवन असते. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी 3 ऋतूमध्ये 3 महाल असतात. पायामध्ये सोन्याची पादत्राणे असतात. म्हणजे अशा प्रकारचं जो की अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो, अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो. भगवंताने जेव्हा पंचवर्गीय परिवर्जकांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्रांचा उपदेश दिला, अगदी त्याच रात्री अशा प्रकारची जी घटना घडत असते येशच्या जीवनामध्ये. बुद्धाच्या नंतर जो या जगामध्ये, या सृष्टीमध्ये 6वा अरहंत म्हणून ज्याची ख्याती या जगामध्ये बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अशा प्रकारचं येशचं जे जीवन आहे, ते येशचं जीवन अत्यंत सुखपूर्वक असं तो जगत होता. सर्व प्रकारच्या सुखसुविधा ज्याला म्हटलं आहे, सर्व प्रकारच्या सुखसुविधा, सर्व प्रकारच्या सुखाने तो परिपूर्ण आपलं जीवन जगत होता. सर्व प्रकारच्या सुखसुविधा म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत आपण बघतो की मानवी मनाची जी धारणा आहे, भौतिक सुख आपल्याकडे जर विपुल प्रमाणामध्ये असेल तर असं म्हटलं जातं की तो सर्व सुख संपन्न आहे. पूर्वीपासून आतापर्यंत ज्यांच्याकडे अधिक धनसंपदा आहे, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, अनेक प्रकारची संपत्ती आहे, तर तो मनुष्य श्रीमंत, श्रेष्ठी, धनवान, सुखी
अशा प्रकारच्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत. अगदी यश सुद्धा त्याला अपवाद नव्हता. त्याच्याकडे विपुल अशी धनसंपदा होती. आणि विपुल धनसंपदा असताना पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं आहे की ज्यांच्याकडे विपुल अशी धनसंपदा असायची तर ते अत्यंत ऐशो आरामामध्ये जीवन जगत होते. सिद्धार्थासाठी सुद्धा ऐशो आरामामध्ये जीवन जगावे यासाठी अंतःपुरण निर्माण केले गेले होते. अगदी तशाच प्रकारे यश कुमारसाठी सुद्धा अंतःपुरण निर्माण केले गेले होते. ज्या अंतःपुराणामध्ये अत्यंत सुंदर लावण्यवती अशा स्त्रिया ठेवण्यात आल्या होत्या की ज्या स्त्रिया यशचं मनोरंजन करतील, ज्या स्त्रिया यशला काम सुख देतील, शारीरिक सुख देतील किंवा अन्य प्रकारचं त्याचं मनोरंजन करतील. अशा दृष्टिकोनातून अंतःपुरणाची निर्मिती केली गेली होती. यशपुत्र दररोज अशा प्रकारच्या या भौतिक सुखाला उपभोगत होता. अनेक दिवस अशा प्रकारचे निघून जातात. तो विवाहित असतो आणि असं जीवन जगत असताना यशच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की आपण हे जे जीवन जगत आहोत खरोखरच हा जीवनाचा आनंद आहे का? खरोखरच हेच जीवन योग्य आहे का? हेच जीवन चांगल्या प्रकारचं आहे का? किंवा हाच जीवनाचा खरा आनंद आहे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न यशच्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि त्याचं अंतर्मन त्याला असं म्हणतं की याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सुख असलं पाहिजे. याच्यापेक्षा काहीतरी सुखाची व्याख्या ही वेगळी असली पाहिजे असं अंतर्मन त्याला म्हणते. आणि तो विचार करतो की या सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा मी त्याग केला पाहिजे. तो अत्यंत बेचैन असतो, अत्यंत कष्टी असतो, अत्यंत दुःखी असतो. आणि भौतिक बघा सुख एवढं आहे, अंतपूर्ण आहे, सर्व प्रकारच्या सुंदर सुंदर स्त्रिया आहे, धनसंपदा आहे, सर्व प्रकारचं सुख अगदी पायाशी लोळण घेत आहे. आणि सर्व प्रकारचं सुख पायाशी लोळण घेत असताना सुद्धा यश म्हणतो की हे जे सुख ज्याला मी म्हणतो तर खऱ्या अर्थाने ते सुख नाही आहे. याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सुख आपल्याला मिळावं अशा प्रकारची अंतर्मनातून त्याच्या इच्छा उत्पन्न होते आणि तो घराचा त्याग करतो. घराचा त्याग करत असताना त्या रात्री तो जेव्हा जातो, ज्या स्त्रिया त्याचं मनोरंजन करत असतात, ज्या स्त्रिया त्याला गीत गात असतात, वाद्य वाजवत असतात, त्याच्या कामसुखाची तृष्णा नष्ट करत असतात, कमी करत असतात, जेव्हा ज्यांच्यासाठी आपण हे वाद्य वाजवत आहोत, ज्यांच्यासाठी आपण नाच करत आहोत, गाणे गात आहोत, तो आता झोपलेला आहे आणि म्हणून त्याही झोपत असतात. मध्यरात्री जेव्हा यश उठतो आणि मध्यरात्री यश उठल्यानंतर जेव्हा ते दृश्य बघतो तर शमशानवत दृश्य यशला दिसत असते. कारण अनेक स्त्रिया झोपलेल्या अवस्थेमध्ये कुणाचे वस्त्र इकडे तिकडे गेलेले असतात, केस विखुरलेले असतात, कोणाच्या तोंडामधून लाळ येत असते, कोणाच्या डोळ्यातून घूम येत असतो, तोंडामधून अनेक प्रकारची घाण बाहेर येत असते, तोंडातून आवाज बाहेर येत असतो. म्हणजे अशा प्रकारे विविध प्रकारचे दृश्य तो त्या स्त्रियांचे बघतो आणि विचार करतो की काही क्षणापूर्वी ज्या माझं मनोरंजन करत होत्या, काही क्षणापूर्वी ज्या मला हसवत होत्या, गाणे गात होत्या, आज यांची स्थिती जर बघितली असेल तर ज्याप्रमाणे स्मशानामध्ये मृत व्यक्ती असावे अगदी तशा प्रकारे यांची स्थिती आहे. मृतमय दृश्य, स्मशानमय दृश्य त्याला दिसतं आणि एक प्रकारची त्या दृश्यांच्या प्रती त्याच्या चित्तामध्ये घृणा उत्पन्न होतो, संवेग उत्पन्न होतो की किती हे दुःख आहे, किती हे कष्ट आहे, किती हे बेचैन आहे. आणि तशा अवस्थेमधून तो घराच्या बाहेर पडत असतो. फिरत फिरत असताना तो ऋषीपतन मृगदाय वनामध्ये येतो. ऋषीपतन मृगदाय वनामध्ये आल्यानंतर भगवंत सकाळच्या प्रहरी चंक्रमण करत असतात. जेव्हा यशला ते बघतात, यश म्हणतो की किती दुःख आहे, किती कष्ट आहे, किती वेदना आहे. भगवंत जेव्हा हा विलाप त्याचा ऐकतात
तेव्हा भगवंत असे म्हणतात की यश ये माझ्याकडे, दुःख नाही आहे, शोक नाही आहे, विलाप नाही आहे, ये मी तुला धम्म शिकवतो, उपदेश करतो. आणि यशला भगवंत उपदेश करतात. भगवंताच्या तो जवळ जातो, आपली सोन्याची पादत्राणे काढतो, भगवंताला वंदन करतो, प्रणाम करतो. आणि भगवंत त्याच्या मनाची जी मानसिकता, ती मनाची मानसिकता भगवंत ओळखतात, भगवंत जाणतात आणि यशला भगवंत उपदेश करतात. दान कथा, शील कथा, स्वर्ग कथा, नरक कथा, दानाचे फायदे, शीलाचे फायदे, दान न केल्याचे तोटे, शीलाचं पालन न केल्याचे तोटे, कामवासनेचे दुष्परिणाम, अशा प्रकारच्या विविध अंगाने भगवंत यशला उपदेश करत असतात. यशच्या मनाला शांती लाभते, तो समाधानी होतो आणि सुखपूर्वक तो भगवंताच्या सानिध्यामध्ये राहत असतो. इकडे सकाळी सकाळी यशचे पिता जेव्हा यशला बघण्यासाठी त्याच्या दालनामध्ये जातात तर यश नसतो. ते आपल्या पत्नीला सांगतात आणि ती सुद्धा आक्रोश करते, रडते. तेव्हा आपल्या सर्व सेवकाला यशचे पिता आदेश देतात की जा, सर्वत्र माझ्या पुत्राला तुम्ही शोधा. आणि स्वतः सुद्धा यशला शोधण्यासाठी निघत असतात. यशनी जी सोन्याची पादात्रणे घातलेली ती असतात, तर त्या पादात्रणाच्या चिन्हाच्या द्वारा त्याचे पिता ऋषीपतन मृगदाय वनामध्ये येत असतात. आणि ऋषीपतन मृगदाय वनामध्ये आल्यानंतर भगवंत तिथे असतात. भगवंत आपल्या रिद्धी बलाने यशला, असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की अदृश्य करतात. आणि यशचे पिता भगवंताला विचारतात की भगवान, माझा पुत्र घरातून बाहेर आला, आपण त्यांना बघितलं आहे का? भगवंत म्हणतात की आपण आपल्या पुत्राला येथेच पाहू शकाल. आणि त्याला सुद्धा भगवंत उपदेश करतात. तो सुद्धा अत्यंत ज्ञानी असतो, प्रज्ञावान असतो. भगवंताच्या गाथेद्वारा जो उपदेश दिला जातो त्या उपदेशाद्वारा तो धम्मामध्ये प्रतिष्ठित होतो. श्रोतापन्न अवस्थेला तो प्राप्त होत असतो. आणि श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर भगवंत यशला तिथेच दाखवतात, हा बघा यश. तेव्हा यशचे पिता म्हणतात की बाळ, तुझी माता अत्यंत दुःखी आहे, तुझी माता अत्यंत कष्टी आहे. तू जर आलास तर ती जिवंत राहील, अन्यथा ती जिवंत राहणार नाही. जेव्हा भगवंत यशच्या पित्याला उपदेश करत असतात, तो उपदेश यश सुद्धा श्रवण करत असतो. आणि त्यामुळे यशचं चित्त अत्यंत निर्मळ होते. जे जे उत्पन्न होणार आहे ते ते नष्ट होणार आहे, अशा प्रकारची निर्मळ आणि पवित्र अवस्था यशच्या मनामध्ये निर्माण होते. अर्थात यश श्रोतापन्नापैकी एक होत असतो. आणि जेव्हा पिता असं बोलतात तेव्हा यश भगवंताकडे बघतो. भगवंत यशच्या पित्याला म्हणतात की आपली अशी इच्छा आहे का? ज्या सुखाचा यश अनुभव करत होता, ज्या दुःखामध्ये, ज्या कष्टामध्ये, ज्या कामवासनेमध्ये तो रत होता, त्याने पुन्हा तशाच प्रकारचं भौतिक जीवन जगावं अशी आपली इच्छा आहे का? अशा प्रकारे जेव्हा भगवंत यशच्या पित्याला बोलतात, यशचे पिता म्हणतात की जर यशची जर इच्छा नसेल, आपल्यासोबत राहण्याची यशची जर इच्छा असेल, तर निश्चितपणे यशने आपल्यासोबत राहावं. आणि त्यांना ते वंदन करतात. आणि जाण्यापूर्वी म्हणतात की उद्या आम्ही भगवान आपल्या भिक्खू संघासह आपण भोजनाचा, निमंत्रणाचा स्वीकार करा. भगवंत दुसऱ्या दिवशी यशला घेऊन त्याच्या घरी जातात. तिथे गेल्यानंतर यशच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी, यशची माता भगवंताला, यशला अत्यंत स्वादिष्ट रुचकर असं भोजन दान करत असतात. भगवंत त्यांच्या चर्येला अनुसरून त्यांना सुद्धा उपदेश करत असतात. ज्यांची चर्या अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत आनंदी असते, पूर्वकर्माचा संचय असतो, भगवंताचा उपदेश तात्काळ त्या ठिकाणी ते श्रवण करतात. आणि तेही सुद्धा त्रिरत्नाचे उपासक बनतात. असं म्हटलं आहे की जगाच्या इतिहासामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाला शरण जाणारे बौद्ध इतिहासामध्ये जर कोणता परिवार असेल तर तो म्हणजे यशचा परिवार आहे. हा जो यश आहे, यशची जी माता आहे, ती यशची माता म्हणजे माता सुजाता. ज्या सुजेतेने भगवंताला अर्थात सिद्धार्थ गौतमाला खीरदान केली होती, ती खीरदान करणारी सुजाता दुसरी तिसरी कोणी नसून ती यशची माता असते. यश सुजातेचा पुत्र असतो आणि पुत्र
त्याचे माता पिता आणि पत्नीसुद्धा बुद्ध धम्म संघाला शरण जात असतात. यशच्या बाबतीमध्ये पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये भगवंत सांगताना असं म्हणतात की यश एक वेळेस पूर्वजन्मामध्ये आपल्या मित्रासह स्मशानाचं कार्य सांभाळत असताना किंवा अनेक समाज उपयोगी कार्य करत असताना समाजसेवा ते करत असतात. एक वेळेस स्मशानामध्ये एक गर्भवती स्त्री जिचा मृत्यू झालेला असतो आणि तिला जाळण्याची जबाबदारी यांच्यावरती सोपवली जाते. तर यश जेव्हा त्याचे मित्र जात असतात आणि त्या स्त्रीला म्हणजे अग्नी दिला जातो, तर अग्नी देत असताना यश त्या स्त्रीचं डोकं फुटतं आणि त्या स्त्रीच्या शरीराकडे बघून अनित्य भाव तो जाणत असतो. आपल्या मित्रांना सुद्धा बोलवतो, मित्रांना सुद्धा तो अनित्यवाद त्या ठिकाणी तो सांगतो, आपल्या माता पित्यांना सुद्धा सांगतो. आणि असं म्हटलं आहे की म्हणून यश जेव्हा म्हणजे घरातून निघत असतो तर दासदासींच्या द्वारा जे काही दृश्य त्याला दिसतं स्मशानाप्रमाणे अगदी त्याचं ते पूर्वकर्म असतं असं म्हटलं आहे. आणि तशा अवस्थेला अनुसरून त्याच्या मनामध्ये संसाराच्या प्रती विरक्ती उत्पन्न होते आणि तो बुद्ध शासनामध्ये प्रवर्जित होतो. जेव्हा त्याचे मित्र ऐकतात की यशने ज्या धम्माचं अनुसरण केलं तो धम्म निश्चितपणे सुव्याख्यात असला पाहिजे, संपूर्ण दुःख नष्ट करणारा असला पाहिजे, अरहंतांचा तो धम्म असला पाहिजे, आपण सुद्धा गेलं पाहिजे. यशचे मित्रसुद्धा त्या ठिकाणी येत असतात. विमल, सुबाहू, पूर्णजित, गवमपती अशा प्रकारचे त्यांचे मित्र असतात. त्यांच्या सोबत पुन्हा 50 मित्रसुद्धा येत असतात. म्हणजे अशा प्रकारे यशने ज्या धम्माचा अनुभव घेतला, ज्याचं अनुसरण केलं, तर त्यांचे मित्रसुद्धा प्रवर्जित होत असतात. म्हणजे अशा पद्धतीने यशच्या सोबत यश आणि त्याचे जवळपास 55 लोक आणि हे 5 परिवर्जक म्हणजे 60 भगवंताला सोडून या जगामध्ये 60 अरहंत होत असतात. तेव्हा भगवंत चरत भिक्खविचारिकं भोजन हिताय भोजन सुखाय अशा प्रकारचा उपदेश करत असतात. लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी भिक्षुनो तुम्ही परिभ्रमण करा, लोकांना उपदेश करा. म्हणजे अशा प्रकारे यश बुद्ध धम्म संघामध्ये प्रवर्जित होत असतो. यशचं जीवन चरित्र आपण जर बघितलं, आपण जाणलं, समजून घेतलं, चिंतन केलं, तर यश म्हणजे किती दुःखी असतो, किती कष्टी असतो, किती बेचैन असतो. आणि जेव्हा तो भगवंताकडे येतो, भगवंताला उपदेश करतात, तर ज्याप्रमाणे पांढऱ्या वस्त्रावरती कुठल्याही प्रकारचा दाग सहन होत नाही किंवा पांढऱ्या वस्त्रावरती कुठल्याही प्रकारचा रंग जर आपण टाकला असेल तात्काळ त्या ठिकाणी धारण केला जातो, अगदी तशा प्रकारे यशने भगवंताच्या सद्धमाला धारण केलं आणि तो अरहंतापैकी एक झाला. 120 वर्षाचं यशचं जीवन होतं असं म्हटलं आहे. पहिल्या धम्मसंगतीमध्ये महाकाश्यपांच्या सोबत यश सुद्धा त्या धम्मसंगतीमध्ये असतात. म्हणजे अशा प्रकारचं महान असं कार्य यशकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झालेला आहे. जे असं जेव्हा तो बुद्धाकडे पहिल्यांदा जातो तर बुद्धाला म्हणतो की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, किती अलौकिक आहे. भगवंत जेव्हा उपदेश करतात त्याच्या मातापित्यांना सर्वांना अशा प्रकारचे सहज उद्गार त्यांच्या चित्तामधून निघतात की किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे, किती महान आहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य रस्ता भरकटलेला असावा, त्याला रस्ता दिसावा, ज्याप्रमाणे गुप्त धन असावं ते उघड करावं, ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, अंधार नष्ट करावा, अगदी तशाच प्रकारे भगवंताने विविध अंगाने आम्हाला उपदेश केला. भगवंताला आम्ही शरण जातो, धम्माला आम्ही शरण जातो, संघाला आम्ही शरण जातो. अशा प्रकारे यश सुद्धा असे उद्गार काढतो. यशचे मातापिता सुद्धा असे उद्गार काढतात, यशचे मित्र सुद्धा अशा प्रकारे उद्गार काढत असतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे दुःख आहे, या मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला जर नष्ट करायचं असेल तर ते केवळ आणि केवळ बुद्धाचं तत्वज्ञान सहाय्यक ठरू शकते. 2500 वर्षापूर्वी असे प्रसंग घडलेले आहे. असे प्रसंग आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा घडतात. आपण पाहतो अनेक लोक बेचैन असतात, अनेक लोक दुःखी असतात, अनेक लोक कष्टी असतात. कशामुळे? तर मानसिक सुख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानसिक सुख मनुष्याला जर प्राप्त नाही झालं तर मनुष्य अशा प्रकारे दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो
आणि वेगवेगळ्या मार्गाचा तो अवलंब करत असतो. तारुण्य मानवी जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि तारुण्यामध्ये मनुष्य अनेक प्रकारचं वाईट मार्गाचं सुद्धा अनुसरण करत असतो. जर चांगल्या प्रकारे धम्माचे संस्कार तारुण्यामध्ये जर आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना जर दिले असतील तर निश्चितपणे म्हणजे अशा प्रकारची जी मानसिक अवस्था आहे, ज्याला डिप्रेशन आपण असं म्हणत असतो, बेचैनी, दुःख, कष्ट म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या या संसारामध्ये मनुष्यांना आहेत. अनेक लोक आज या अवस्थेमधून जात आहेत आणि या अवस्थेला जर आपल्याला नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल तर आपल्या मनाला आपण संयमित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनाला आपण सन्मार्गावरती लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर आपल्या मनाला सन्मार्गावरती लावण्याचा प्रयत्न करत असेल, चांगल्या मार्गावरती लावण्याचा प्रयत्न करत असेल, चांगल्या विचारामध्ये आपल्या मनाला आपण गुंतवण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे आपण एक चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान, बुद्धांचा विचार हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ बनवण्यासाठी, मानवी मनाला सन्मार्गावरती लावण्यासाठी अत्यंत सहाय्यक ठरत असतो. येशच्या उदाहरणावरून आपल्याला हे पाहायला मिळत असते. असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आले की जे जे दुःखी, कष्टी, बेचैन लोक होते ते भगवंताकडे येत होते. भगवंत त्यांना उपदेश करत होते आणि पूर्णतः ते त्या उपदेशाला अनुसरण करत होते आणि आपलं जीवन सुखमय बनत होते. आजही वर्तमान काळामध्ये या सृष्टीमध्ये असंख्य मनुष्य प्राणी दुःखी आहे, कष्टी आहे, परंतु जो जो मनुष्य बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो आणि आपल्या मनातील राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहंपणा असेल, गर्व असेल, ईर्ष्या असेल, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्याचा तो प्रयत्न करतो तर निश्चितपणे तोही सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी येसचं जे जीवनचरित्र आहे आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण भौतिक संपत्ती माणसाला आनंद देऊ शकत नाही. आपल्याकडे कितीही धनसंपदा असेल, आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे शेती असेल, आपल्याकडे गाडी असेल, आपल्याकडे बँक बॅलन्स असेल, आपण किती सौंदर्यवान असेल, आपण किती रूपवान असेल, आपण किती बलवान असेल, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी माणसाला सुख देणाऱ्या नसतात. ह्या केवळ आपल्या भौतिक गरजा पूर्ण होत असतात. परंतु आध्यात्मिक सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ते केवळ आणि केवळ बुद्धांचा विचार आहे. आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचं आपण अनुसरण करावं, बुद्ध तत्त्वज्ञानाला आपण समजून घ्यावं, जाणून घ्यावं आणि त्यानुसार आपलं जीवन जगावं व मानवी जीवन आपलं सफल बनवावं. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी देऊन ही छोटीशी धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.